वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी महाराष्ट्र CET सेल माध्यमातून MBBS BDSचा रजिस्ट्रेशनची प्रोसेस संपलेली आहे आणि इथून पुढे जो काही प्रक्रिया राहिलेली आहे त्या नोटीस नंबर 8 नीट UG 2026 साठी CET सेल मार्फत जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीची मुदत होती ती आपल्याला 15 ऑगस्ट 2026च्या 8 वाजेपर्यंत होती. फीज आपल्याला 10 वाजेपर्यंत त्याच दिवशी आणि 11 वाजेपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करता येत होते. बऱ्याच वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोडमध्ये 17 तारखेला होते, म्हणजे काल एक दिवस. आज आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आज आलो आहे, म्हणजे आज 18 तारीख आहे आणि 18 तारखेला या दिवशी आपल्याकडे जे काही 2 गोष्टी होणार आहेत ते म्हणजे पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स फॉर ग्रुप ए. हे म्हणजे काय, आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्या सर्वांना आज 18 तारखेला येणार आहे. आता ह्या लिस्टमध्ये मात्र ह्याला SML लिस्ट पण म्हणणार नाही, ती कॉमन लिस्ट असते. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे रँकिंग वाईज वगैरे नसते, ही कॉमन रेक राहील. ती आज कधीही पब्लिश होऊ शकते. झाली की मी तुम्हाला त्यासाठी व्हिडिओमध्ये येऊन जातो, ती लिस्ट मी तुम्हाला देईन. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ग्रुप ए 18 तारखेला, म्हणजे ती पण आजच येणार आहे. आता ही जी आहे ती प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती मेरिट लिस्ट आहे. आता असं का करण्यात आलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमच्या एक कॉमन मेरिट लिस्ट येते, त्याला आपण SML लिस्ट म्हणतो, परंतु ही फायनल मेरिट लिस्ट नाही. फायनल मेरिट लिस्ट ही या ठिकाणी 21 तारखेला येणार. 18 तारखेला म्हणजे आज आपल्याला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि ते मेरिट लिस्ट आपल्या सर्वांसाठी एक फायनल असणार नाही, तात्पुरती असणार आहे. त्यानंतर ग्रीव्हान्सेस दिलेले आहेत, कॅन्डिडेटमधून काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स देऊन ग्रीव्हान्सेस करायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लिस्टमध्ये आल्यानंतर तुमच्याकडे हिली एरियाचं सर्टिफिकेट नसेल किंवा चुकीचं असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट बदललेलं असेल, हे सगळे ग्रीव्हान्सेस आपल्याला उद्या 19 आणि 20 तारखेच्या 5 वाजेपर्यंत आपल्याला करता येते. नो चेंजेस विल बी एंटर्ड इन विदाउट सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जर तुम्ही त्यांना दिली तर आपल्याला तुमचे चेंजेस होऊ शकतात आणि फायनल जी काही SML लिस्ट आहे ती आपल्याला 21 तारखेला येणार. आता SML लिस्टमध्ये आपल्याला काय काय येणार आहे बघा. एक तर जी काही गोष्ट आपल्याकडे जे काही मार्क्स आहे ते आपला महाराष्ट्र राज्यामधला क्रमांक येणार आहे, म्हणजे तुमचा नंबर कितवा आहे तो एक येणार आहे. त्याचबरोबर तुमचा महाराष्ट्र राज्यामधील तुमच्या कॅटेगरीमधला कितवा नंबर आहे, म्हणजे कॅटेगरी SML सुद्धा येणार आहे. यामुळं तुम्हाला संपूर्ण राज्यामधले तुमचा कितवा क्रमांक आहे हे कळाले. ज्यावेळेस आपला रिझल्ट आला त्यावेळेस रिझल्टमध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक आला आहे. ऑल इंडिया रँक म्हणजे देशामध्ये तुमचा कितवा नंबर आहे ते आपल्याला लक्षात आलं, पण राज्यामध्ये कितवा नंबर आहे याच्यासाठी ही SML लिस्ट येणं आवश्यक असते आणि ती SML लिस्ट आता आपल्याला 21 तारखेला येणार आहे. आणि 21 तारखेला आल्यानंतर मात्र पुढचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये सीट मॅट्रिक्स पण आपल्याला त्याच दिवशी येईल 21 तारखेला. आणि 22, 23, 24 या 3 दिवसामध्ये MBBS BDSची आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. MBBS आणि BDSची मिक्स चॉईस फिलिंग करता येऊ शकते. पहिल्यांदा MBBSचे नंतर BDSचे कॉलेजेस किंवा नुसती BDSची चॉईस फिलिंग करता येते. हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या चॉईस फिलिंगमध्ये करता येऊ शकतं 22, 23, 24मध्ये. आणि रिझल्ट जो आहे तो 25ला लागेल आणि 26 पासून ते 30 तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. 26, 27, 28, 29, 30 5 दिवस आहे. ह्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन जॉईनिंग करायचं आहे. आजच्या ह्या व्हिडिओचा मूळ उद्देश जो आहे तो आज काय होणार आहे ॲक्टिव्हिटी बघा. नीट UG 2026च्या CET सेलकडे फॉर्म भरलेल्या MBBS BDSची यादी पब्लिश होईल. एक सर्वसाधारणपणे कॅन्डिडेटची लिस्ट ग्रुप ए साठी म्हणजे MBBS BDSसाठी, आणि त्याचबरोबर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट SML लिस्टसुद्धा येईल. पण ही फायनल नसणार आहे. ह्याच्यावर एक ग्रीव्हान्सेससाठी 2 दिवस दिले, उद्या आणि परवा, आणि ही फायनल लिस्ट आपल्याला 21 तारखेला येणार आहे. 22 तारखेपासून चॉईस फिलिंग आहे. 22, 23, 24, 25ला रिझल्ट, 26 पासून 30पर्यंत MBBS BDSच्या महाराष्ट्र राज्यामधले रिपोर्टिंग म्हणजे जॉईनिंग आहे. BMSचं कधी सुरू होईल, ऑल इंडिया कोट्याच्या CCCचं काउन्सिलिंग पहिलं सुरू होईल, मग त्याचं निघाली म्हटलं की त्यानंतर 5 दिवसात आपलं सुरू होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्या MBBS BDSसाठीचं
फक्त आहे. BMS, BHMS आणि BMSचं रजिस्ट्रेशन सध्या सुरू नाही. त्यामुळे ज्यांनी BDS आणि MBBS BDSसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना BMSसाठी चॉईस फिलिंग करता येते का? 100% करता येते. फिजिओथेरपीसाठी करता येते का? 100% करता येते. आणि परत ज्यावेळेस नंतर रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेस मात्र BMS, BHMS आणि BMSसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्या विद्यार्थ्यांना मात्र BDS आणि MBBSमध्ये जाता येणार नाही. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजच्या ॲक्टिव्हिटी सांगण्यासाठी मी आलेलो होतो. नीट UG 2026साठीची जी काही SML लिस्ट आहे ती आज पब्लिश होणार आहे, पण ती तात्पुरती SML लिस्ट पब्लिश होणार आहे. फायनल SML लिस्ट जी आहे ती मात्र आपल्याला 21 तारखेला पब्लिश होणार आहे. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.